नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पावभाजीची रेसिपी बघत आहोत। थंडीच्या दिवसामध्ये सगळ्या भाज्या मिळतात, त्याप्रमाणे आपण गरम गरम छान अशी पावभाजी आता करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य तर आपल्याला लागणार आहे फ्लावर चिरलेला, त्यानंतर बटाटा चिरलेला, गाजर पण चिरलेला घेतलेला आहे। एखादा बीटरूट पण असेल तर घातला तर छान कलर येतो। आणि आलं खिसलेलं आहे, लसूण चिरलेला आहे, टोमॅटो बारीक अगदी चिरलेला, नंतर कांदा बारीक चिरलेला आणि हिरवे मटार, ताजे हे ओले हिरवे मटार। तर मी आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालणे गरजेचं नाही, पण मी घातलेलं आहे, मला सगळ्यात मोहरी जरा आवडते। त्यानंतर आपण हळद पण टाकलेलं आहे। मोहरी हळद तडतडली की छान आपण त्यामध्ये आता आलं लसूण त्याची पेस्ट घालत आहोत। आलं लसूण छान अगदी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे 2 मिनटं। त्यानंतर बारीक चिरलेला, अगदी बारीक चिरलेला कांदा हा मी त्याच्यात घालत आहे, तो पण छान 2 मिनटं तेलात परतून घेऊया। बारीक चिरलेला असल्यामुळे लगेच तो छान तेलामध्ये तळला जातो। त्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच टोमॅटो पण घालायचे आहेत, वाटाणे पण घालायचे आहेत। पहिला आपण वाटाणे घालूया, म्हणजे तेलात ते छान तळले जातील। हिरवे वाटाणे आहेत। त्यानंतर हे बघा टोमॅटो पण मी घालत आहे। आता तिन्ही टोमॅटो, कांदा, ढबू मिरची सुद्धा असली तर छान त्याच्यात हिरवा कलर छान येईल। माझ्याकडे आता वाटाणा होता म्हणून मी घातलेला आहे। आता आपण शिजून घेतलेलं गाजर, बटाटा आणि फ्लावर हा पण आपण त्याच्यामध्ये 2 मिनिटांनी घालायचा आहे। बारीक तो पण स्मॅश करून मी घेतलेला आहे। ते बघा तेल कसं सुटलेलं आहे टोमॅटो कांद्याला। लाल तिखट, कांदा लसूणचा मसाला पण माझ्याकडे होता म्हणून मी जरासा तो एक चव येण्यासाठी, वेगळी चव येण्यासाठी मी घातलेला आहे। त्यानंतर पावभाजीचा मसाला एक 4 ते 5 चमचे आपण घालायचा आहे, तेलातच घालायचा आहे, म्हणजे ते छान तेलामध्ये परतवल्यावरती त्याचा खमंगपणा जो आहे मसाल्याचा तो छान येतो। बघत असाल तुम्ही किती छान हिरवं, लाल, पांढरे वाटाणे हिरवे किती छान उठून दिसायला लागलेत। ह्या दिवसामध्ये हिरवे वाटाणे, गाजर हे खूप छान मिळतात। आता आपण स्मॅश केलेले गाजर, बटाटा आणि फ्लावर त्याच्यामध्ये घालत आहे। त्याच्यातून जे आपण पाणी ठेवलेलं असतं, काढून ठेवलेलं ते पाणी ह्याच्यातच जर पातळ घट्ट झालं असं वाटेल तर त्या ह्याच्यातच आपण ते पाणी पण घालायचं आहे। आता बघूया चवीनुसार मीठ पण आपण त्यात घालणार आहोत। छान उकळी यायला लागली बघताय तुम्ही। आता त्याच्यावर कोथिंबीर घातली की आपली ही पावभाजी आता तयार आहे। जशी तुम्ही पावभाजी ठेवाल तशी ती गार झाली तशी ती घट्ट होत जाते, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण स्टार्टिंगला राहू दे, नंतरनं ते आपोआप घट्ट होणार आहे। हे बघा माझी आता पावभाजी किती घट्ट झाली आहे उकळून उकळून। चला आपण ते गरम गरम आता ताटामध्ये घालूया। साईडला कांदा पण मी घातलेला आहे, एखादा लिंबू चिरून ठेवायचा आणि ते आपण गरम गरम ब्रेड छान मस्तपैकी भाजून घेऊन त्याच्यावर लोणीचा पण एक छोटासा गोळा मी घातलेला आहे। हे बघा किती छान झालेला आहे। तर आवडल्यास